सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय तसेच आमचे सन्मित्र अहमद सर, फिरोज सर तसेच कलवले सर यांचा आणि आमचा परिचय अगदी थोड्याच दिवसापूर्वीचा आहे, पण या तिघांनीही आमच्या मनामध्ये एवढं सुंदर स्थान निर्माण केलं। कारण माणसाचं व्यक्तिमत्व जे असतं उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील लक्षात येतं। या सुंदर अशा सुविचारानुसार आपलं बोलणं कशा पद्धतीचं आहे त्यावरून त्या व्यक्तीपाशी कितपत ज्ञान आहे हे लक्षात येतं। आवाजाचा जो काही चढ उतारपणा आहे त्याच्यावरून त्याच्याही नम्रता हा गुणधर्म किती आहे हे लक्षात येतं। आणि वर्तन म्हणजे आपली केशभूषा, आपली वेशभूषा, आपण चालतो कसं आणि एखादं वाहन चालवितो कसं, हे जे काही वर्तन आहे याच्या अनुषंगाने आपले आणखी चारित्र्य कितपत आहे हे लक्षात येतं। तसेच आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे सर्व माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तर मम नाम शिंदे अमोलः अस्ति, अहम लातूर नगरे महाराष्ट्र राज्ये भारत देशे शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना अष्टमी नवमी दशमी कक्षायाः संस्कृत भाषायाः अध्यापनस्य कार्यं करोमि। अहमपि चाकूर तहसीले लघु ग्राम अस्ति घरणी ग्राम। मम माता पिता कृषिवलः शेतकरी वर्तते। इत्युक्ते दीन परिवारात अहम अग्रे राजर्षि शाहू महाविद्यालय मध्ये 8 वर्षांनी यावत एकादश कक्षातः एमए पर्यंतम इत्युक्ते एकादश कक्षातः पदव्युत्तर पर्यंतम अहम तत्र अध्ययनस्य कार्यं कृतवान्। अनन्तरम अहम एकस्मिन् वसतिगृहे, लक्षात येते ना काय बोलतोय, एकस्मिन् वसतिगृहे स्थित्वा तत्र अध्ययनस्य कार्यं कृतवान्। अनन्तरं संस्कृत भाषा इति अतीव सरला भाषा वर्तते, सुलभा भाषा अस्ति। तथा च कः अपि छात्रः संस्कृत भाषायां 100% गुणाः प्राप्तं कर्तुं शक्नुवन्ति। यथा समये योग्य समये योग्य मार्गदर्शनस्य आवश्यकता वर्तते। आलं लक्षात सर्वांच्या? नाही आलं? संस्कृत भाषा सोपी आहे हे सांगत होतो मी। आणि कोणताही विद्यार्थी आणि ह्या जीवनामध्ये सगळ्यात कठीण काम कोणतं असेल तर दुसऱ्यांच्या लेकरांना सुसंस्कारी करणं, त्याच बरोबर ज्ञानवंत बनवणं आणि गुणवंत बनवणं। आणि हे सगळ्यात मोठं कठीण असणारं कार्य हे शिक्षकांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेलं जातं। मग ते शाळा महाविद्यालयातील शिक्षक लोक असतील अथवा ट्युशनच्या माध्यमाने आपल्याला शिकविणारे शिक्षक लोक असतील। थोडं शाळा कॉलेजच्या आणि ट्युशनच्या दोन्हीचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर जास्त डिव्होशन, जास्त कार्य करण्याची जबाबदारी ही ट्युशन क्लासेस वाल्यांची असते। आता एक साधारणतः 8-9 महिन्यापासून मी असं लोकांच्या संपर्कात आहे। सतत नेहमी ज्या वेळेस आमचं फोनवर संभाषण होतं, चर्चा होते, त्या वेळेस वेगवेगळ्या कार्यक्रमाचं, उपक्रमाचं आयोजन करणे, विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याचं कार्य केलं जातं। आमच्या लातूर नगरीमध्ये सुद्धा एवढे सुंदर असे कार्यक्रम साजरे केले जात नाहीत विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, परंतु राणी सावरगाव या गावामध्ये सरांच्या माध्यमाने, फिरोज सर असतील, अहमद सर असतील, यांच्या माध्यमाने तुमच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि तुम्हाला प्रोत्साहन दिलं जातं। ही खरंच मला मनापासून या सर्व लोकांचे अभिनंदन करू इच्छितो मी आणि अभिनंदन करतोही। त्याचबरोबर
आणि विद्यार्थ्यांचं आद्य कर्तव्य असतं की आपल्याला शिकवणारे गुरुजन वर्ग, त्याचबरोबर आपले आई वडील, ह्या तीन लोकांना आपण आपल्या नजरेसमोर ठेवून फक्त एकच ध्यास, तो म्हणजे अभ्यास. कारण हे वय आहे जे की काहीतरी आमूलाग्र क्रांती, बदल घडवून दाखविण्याचं. आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, असेही एका महान व्यक्तिमत्वानं सांगून गेलेलं आहे. तसेच परंतु आदरणीय डॉक्टर